लग्न ठरल्यानंतरचं एक हे असतं म्हणजे आपण कसं लग्न करावं. सेलिब्रिटींचं लग्न म्हटल्यानंतर हल्ली एक सो कॉल्ड असं झालं की एक ते डेस्टिनेशन वेडिंग असतं, कमी लोकांना बोलवायचं असं असतं. त्याच्यात फिल्म फॅटर्निटीमध्ये काही जणांना बोलवलं तर काही जण रुसतात असंही असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. कसं प्लॅनिंग केलं वेडिंगचं अर्थात तुम्ही दोघांनी? आम्हाला माहित होतं की मंगल कार्यालयात नको करायला. म्हणजे सगळे करतात म्हणून असं नाही, पण काय म्हणू आपण, एक वेगळा अनुभव, एक आपल्याला लक्षात राहणारा अनुभव तो असावा आणि ज्याची छान आठवण असेल असा अनुभव असावा, म्हणून मग मंगल कार्यालय नको असा आम्ही विचार केला आणि तो निर्णय पथ्यावर पडला. कारण मंगल कार्यालय अवेलेबलच नव्हती. कारण कमी मुहूर्त आहे यावर्षी. मुहूर्त कमी आहेत, त्यामुळे मग कुठे करायचा असा एक विचार आला. मग आम्ही काय म्हणजे याच क्षेत्रातले असल्यामुळे असं वाटलं की जिथे छान दिसेल लग्न आपलं आणि जिथे आपल्याला निसर्ग पण आपल्या लग्नाचा एक भाग आहे असं जिथे आपल्याला वाटेल, जिथे आपल्याला आकाश दिसेल, पाणी दिसेल किंवा आपण ह्याच निसर्गाचा भाग आहोत असं वाटेल, असं ठिकाण आपण शोधूया. मग आम्ही खूप चर्चा केली कुठे असावं, काय असावं, कारण त्याच्यानुसार बाकी सगळं ठरणार होतं. सो मग तिला इंट्युटिव्हली असं वाटलं की आपण झपूर्जात लग्न करूया का. सो पुण्यात झपूर्जा नावाचे एक खूप छान आर्ट म्युझियम आहे आणि तिथे म्हणजे एक 1800 पासूनची जुनी भांडी आणि असं सगळं गाडगिळांनी ठेवलेलं आहे. सो त्यांनी त्यांचा वारसा जपून ठेवला आहे आणि आम्हाला दोघांनाही आर्ट हा विषय खूप जवळचा असल्यामुळे मग आपलं लग्न जर अशाच ठिकाणी घडत असेल तर ते आपल्या व्यक्तिमत्वाशी कुठेतरी जोडलं जाणारं आहे. तर मग तिथे करूया का, जिथे लग्न काही होत नाहीत. मग आम्ही थोडं तसं त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनीही काय म्हणू आपण फार आढेवेढे न घेता ते कन्व्हिन्स झाले. त्यांचा फक्त मुद्दा एवढाच होता की हे काही मंगल कार्यालय नाही, त्यामुळे इथे तुम्ही अशा गोष्टी करू नका जे इथल्या डेकोरमला त्याच्यामुळे अडचण होईल. सो मग ती जेव्हा जागा ठरली तेव्हा मग आमच्यात सुरू झालं की काय कसं केलं पाहिजे. सो मला काय म्हणू आपण जेवढा व्यासंग तिचा आहे, कपडे, स्किन केअर किंवा अमुक तमुक या गोष्टी, माझ्या स्किन केअरवरच स्किन केअर चांगलं आहे यार तुझं. असं म्हणजे मला म्हणायचं हे आहे की तिचा जो अदरवाईजच्या गोष्टीतला जो व्यासंग आहे तेवढा काही माझा व्यासंग नाही. पण आम्ही हेच डिस्कस करत होतो की त्या क्षणी आपण कशात कम्फर्टेबल असू आणि तो क्षण आपल्याला परत जेव्हा आपण आठवू, नॉस्टॅल्जिक होऊ, जरा स्मरणरंजन करू की यार त्यावेळेस काय झालं होतं, तेव्हा हे नको करायला की अरे यार ते धोतर काचत होतं किंवा साडी अशी होती, हे असं होतं, ते तसं होतं. आपल्याला त्याची मजा आली पाहिजे. जेवताच नाही आलं आपल्याच लग्नात वगैरे असं नको व्हायला. त्याच्यामुळे खूप फंक्शन्स ठेवून हे संगीत वगैरे करायचं, जे खूप सोशल प्रेशर झालं आजकाल की लग्नात संगीत असलंच पाहिजे वगैरे, किंवा नवरा मुलगा वरातीत आला पाहिजे, आलाच पाहिजे वगैरे, घोडी जे काय असतं ते असलं पाहिजे, असलीच पाहिजे, असं झालंच पाहिजे. हे न करता पारंपरिकरित्या गोष्टींना फॉलो करून एक चांगलं छोटेखानी लग्न जे तिथे प्रेझेंट असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विटनेस करून एन्जॉय करता येईल असं करूयात, हे आमचं ठरलं. छोटेखानी करायचं हे आमचं खूप आधीपासूनच ठरलं होतं. कारण की याचं आणि माझं दोघांचं अलाइनमेंट त्या बाबतीत होतं की त्या लग्नात त्या क्षणी जितकी माणसं आहेत ती तिथे आपल्याला आशीर्वाद द्यायला आली आहेत. फक्त बोलावलंय म्हणून चला जाऊ, एक पाकिट देऊ आणि जेवून घेऊ यासाठी नाही आलेली आहेत. सो तिथे प्रेझेंट असलेली प्रत्येक व्यक्ती ही आमच्या प्रेमाचीच व्यक्ती होती. आयदर ती फॅमिली होती किंवा फ्रेंड्स हू आर फॅमिली, अशीच माणसं आपल्या लग्नात असावी हा विचार खूप आधीच ठरला होता. आम्हाला असं वाटलं आणि वाटतं की विवाह हा काही सोहळा नाही, ते संस्कार आहेत आणि ते संस्कारांसारखेच व्हायला पाहिजेत. आणि आपण या क्षेत्रात आहोत जिथे आपण काय म्हणू आपण गोष्ट दाखवली तर ती विकली जाते आणि जे बरोबरच आहे, पण ते आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात पण करायला पाहिजे अशी काही अपरिहार्यता नाही. संस्कार संस्कारांसारखंच असू देत आणि मग त्याच लोकांकडून ते व्हायला हवेत ज्या संस्कारांमुळे काय म्हणू आपण आपल्याला छान वाटेल आणि आपण ते संस्कार घेतले किंवा आपण त्याच्यात सहभागी आहोत असं वाटेल. नाहीतर आपण खूप लोकांना बोलवतो, ते आनंदाने येतात. म्हणजे असा माझं अजिबात म्हणणं नाही की लोक फक्त जेवायला येतात किंवा काय, पण त्यांना आपण बोलवलं आहे तर त्यांचं यथोचित सन्मान पण आपण केला पाहिजे. तर मग त्या सगळ्या गदारोळामध्ये हा आला तो गेला आपल्याला कळलंच नाही असं काही आपण नको करायला. म्हणून मग आम्ही
म्हणजे हे आम्ही केलं.